आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी योगेश खरे जोडले गेलेले आहेत। योगेश, मालेगावमध्ये छगन भुजबळ यांचे जे बॅनर लागलेले आहेत त्या बॅनरवरून मात्र राष्ट्रवादीचं जे घड्याळ चिन्ह आहे ते कुठेतरी गायब दिसतंय। दुसरीकडे आपण बघतोय तर छगन भुजबळ यांची भाजपसोबत जवळीक देखील वाढताना दिसते, काय वाटतंय? खरंय, छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या दोघांनीही जवळजवळ आता सौता सुभा या अजित पवार राष्ट्रवादी गटापासून केलेला आहे असं दिसून येत आहे। आपण जर मालेगावात बघितलेलं हे माझ्या मागचं बॅनर बघितलं तर या बॅनरवर राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह तर नाहीच, मात्र अजित पवारांचा फोटोसुद्धा आपल्याला यामध्ये दिसून येत नाही। अजित पवारच नाही तर दुसरे इतर सहकारीसुद्धा यामध्ये दिसून येत नाही। आणि जर आपण दुसरीकडे आपण बघितलं तर अमित शहांचा फोटो आहे आणि अमित शहांच्या फोटोच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे। खरं म्हणजे मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये ज्येष्ठ नेते जे असतात ते या ठिकाणी एखादा नेता आपले लावत असतो, मात्र या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावलेला आहे। महायुतीतला सुद्धा कोणाचा असा महायुतीतले एकत्रित फोटो या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही आणि स्वतः अजित पवारांचा सुद्धा फोटो नाही आहे। त्यामुळे एकूणच या फोटोवरून तरी आपल्याला, या बॅनरवरून तरी आपल्याला असं दिसतंय की एकूण छगन भुजबळ यांची जवळीक ही हळूहळू भाजपच्या जवळ होऊ लागली आहे। अमित शहा भाजपचे मोठे नेते यांच्याजवळ होऊ लागली आहे। देवेंद्र फडणवीसांना सुद्धा ते मधल्या काळामध्ये भेटले होते, त्यावेळेस फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिपदाबाबत किंवा त्यांचा याच्या एकूण जे अडचण झालेली आहे त्यामध्ये एक चांगला असा सुवर्ण मध्य काढू, तोडगा काढू असं त्यांनी म्हटलं होतं। मात्र छगन भुजबळ यांची सातत्यानं अवहेलनाही त्यांच्या पक्षात होत असल्यामुळे छगन भुजबळ आता पूर्णपणे या अजित पवार गटापासून दूर गेल्याचं आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं। नक्कीच योगेश, तर याआधी देखील छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवलेली होती। आता या बॅनरमधून देखील असं स्पष्ट होतंय की छगन भुजबळांची नाराजी अजूनही मनात तशीच आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर मालेगावमध्ये छगन भुजबळांचे हे बॅनर लागलेले आहेत आणि या बॅनरवरून मात्र राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह हे गायब आहे। तसंच अजित पवारांचा देखील फोटो या बॅनरवर दिसत नाहीये, केवळ अमित शहांचा फोटो या बॅनरवर दिसून येतोय। त्यामुळे छगन भुजबळांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय अशा चर्चा सुरू झाल्या।